9 जून 2025. एंटर द ड्रॅगन, कुंग-फू ब्रूसलीचा 1973चा सिनेमा पाहिला. आहे टिपिकल तेच की एक वाईट माणूस, आपलं त्यांनी साम्राज्य पसरवलेलं असतं एका बेटावर, आणि तिथून तो ड्रग्सचं तर एक्सपोर्ट करतच असतो. शिवाय मुलींना, तरुण मुलींना ड्रग्सची सवय लावून त्यांचं एक्सपोर्ट किंवा त्यांना एक्सप्लॉइट करणं, हे सगळं प्रकार असतो. आणि त्यात महत्वाचं म्हणजे तो माणूस एक चांगल्या इन्स्टिट्यूटमधून शिकला असतो आणि त्याचा तो आता चुकीचा वापर करत असतो. तर त्याला मग कंट्रोल करण्यासाठी कोणाला तरी पाठवलं जातं आणि मग कसं ते सगळं म्हणजे सक्सेसफुल होतं. ती स्टोरी आहे. म्हणजे आहे तसं टिपिकलच, पण फक्त नेहमी जे त्यांचे गन्स आणि हे ते किंवा पोलीस आणि दुसरे म्हणजे लोक CBI किंवा अंडर कव्हर एजंट ते न होता कुंग-फू, कराटे म्हणजे मार्शल आर्टचा वापर करून कसं त्याला कंट्रोल केलं जातं ते दाखवलेलं आहे. तर तेच चीनमध्ये एक हे मार्शल आर्ट शिकवणारी एक इन्स्टिट्यूट असतो आणि त्याचा तो गुरु चांगला असतो. तर त्याच्यातला एक ब्रूसली, जो ली नावाचा स्टुडंट असतो, ज्याने ब्रूसलीने काम केलं. तर तो त्याला म्हणजे खूप योग्य वाटतो सगळ्याच दृष्टिकोनातून. आणि मग तो म्हणतो की हान नावाचा एक आपलाच स्टुडंट, त्यांनी एका बेटावर आपलं सगळं ते साम्राज्य पसरवलेलं आहे, पण तो आपल्या आश्रमाचे एकही नियमाचं पालन करत नाही. तो अक्षरशः वाटेल तसं, म्हणजे नाव आपल्या आश्रमाचं खराब होतंय त्याच्यामुळे, तर तू जाऊन त्याला धडा शिकव. तर म्हणून त्याला ते पाठवलेलं असतं, म्हणजे जायचं असतं. तर त्याच्यात त्यांना एक अपॉर्च्युनिटी अजून ही मिळते की त्या हाननीच एक प्रतियोगिता आयोजित केली असते की इथे येऊन जो जिंकेल, म्हणजे मार्शल आर्टच्या याच्यामध्ये, त्याला असं असं बक्षीस दिलं जाईल वगैरे वगैरे वगैरे. तर मग बऱ्याच ठिकाणहून वेगवेगळे सगळे लोक येतात. हाही मग ब्रूसली पण तिथे जातो आणि तिथे गेल्यावर तो म्हणजे त्याला मग हेही कळतं की तिथे काही लोक असेही आहेत की जे त्याच्या बहीण आणि आईच्या डेथला पण रिस्पॉन्सिबल आहेत. कसे म्हणजे तिच्या मागे लागून तिचं शील हे करण्याचा प्रयत्न केला होता. तर मग तिनेच आधी तर ती झुंज देते, पण मग नंतर कशी ती स्वतःलाच जेव्हा अडकते तेव्हा काचेती स्वतःलाच मारून घेते. म्हणजे अशा प्रकारचे लोक तिथे तयार होत असतात त्या हानच्या हाताखाली. तर मग त्यांनाही म्हणजे धडा शिकवणं आणि बाकीचे जे मग वाईट मार्गाने जात असतात त्यांना, म्हणून तो रात्री मग म्हणजे सगळी टेहळणी पाहणी, कुठे काय आहे कुठे काय आहे ते बघणं त्याचं चालू असतं. तर हानला त्याची कुणकुण लागते की हे जे पार्टिसिपंट्स आले त्यांच्यापैकी कोणीतरी रात्री फिरतंय आणि म्हणजे टेहळणी करतंय. त्याला एक्झॅक्टली कळत नाही की कोण. तर त्याची ज्याच्यावर एकावर शंका असते त्याला तो सरळ म्हणजे बोलवतो आधी आणि मग मारूनच टाकतो. मग दुसऱ्याला घेऊन जातो, सगळं आपलं दाखवतो, एम्पायर काय आहे काय नाही ते. पण तो हुशार असतो, तर तो एक वेगळ्या प्रकाराने त्याला नकार देतो, म्हणजे की नाही तुमचं एम्पायर तुम्ही ऑफर खूप चांगली आहे, मी विचार करून सांगतो वगैरे अशा प्रकारचं. आणि मग ब्रुसलीला पण तो हे करतो, पण ब्रुसली काही त्याच्या कचाट्यात अडकत नाही. मग तो काय करतो, ब्रुसलीला आणि त्या ज्यांनी पॉलिटिकल उत्तर दिलं असतं त्या दोघांनी अमोरासमोर आणतो खेळायला. पण ते लोक म्हणजे एकमेकांना बरोबर समजून हे करतात, वाचवतात. आणि तेवढ्यात एक दुसरा तो जो ज्यांनी त्याच्या बहिणीच्या पोटामध्ये काच म्हणजे बहिणीने ज्याच्यामुळे पोटात काच घुसवून घेतली असते तो येतो. मग तो त्याला मारतोच म्हणजे व्यवस्थित प्रकारे. तर तेवढ्यात
एक यांची अंडरकव्हर म्हणजे आश्रमातलीच एक मुलगी आणि जी अंडरकव्हर एजंट झाली असते ती त्या सगळ्या कैद्यांना वगैरे तिथून सोडवते. ते जे ड्रग्सच्या अधीन असतात त्यांनाही सगळ्यांची सुटका करतात. मग ते सगळे बाहेर आल्यावर ते हे इतरांशी फाईट करतात आणि मीनव्हाईल मग पोलीस पण आपले हेलिकॉप्टरनी त्यांची कुमक पाठवतात. तर अशा ह्याच्यात मग त्या फायटिंगमध्ये शेवटी त्या हान आणि लीची फायटिंग होते आणि शेवटी म्हणजे हान मरतो आणि मग अशा प्रकारे म्हणजे तो आपल्या मिशनमध्ये सक्सेसफुल होतो. असं वेगळी काही स्टोरी नाही, पण हे मार्शल आर्टचं ब्रुसलीचं फायटिंग वगैरे पाहण्यासारखं आहे. छान आहे, म्हणजे एकदा मूव्ही बघावी अशी आहे.